साकोली शेंदुरवापा नगर परिषदेच्या दुसऱ्या पंचवार्षिकेत निवडून आलेल्या भाजपाच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा देवश्री मनीष कापगते यांचा पदग्रहण शपथविधी सोहळा नगर परिषद येथे संपन्न झाला। यावेळी मंचावर आमदार डॉक्टर परिणय फुके, अविनाश ब्राह्मणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष आशु गोंडाने, माजी आमदार डॉक्टर हेमकृष्ण कापगते, प्रकाश बाळबुद्दे, मुख्याधिकारी मंगेश वाशेकर व इतर मान्यवर उपस्थित होते। नगराध्यक्ष देवश्री कापगते यांनी मार्गदर्शन केले व गावाच्या विकासाकरता आपण कटिबद्ध आहोत असे मनोगत व्यक्त केले। या दरम्यान आमदार डॉक्टर परिणय फुके आणि नगराध्यक्ष देवश्री कापगते यांचा सत्कार सर्व नगरसेवक व नगरसेविका रोहिणी मुंगुळमारे, किशोर पोगडे, इंजिनियर सपन कापगते, इंजिनियर संदीप बावनकुळे, राजकुमार पोगडे, रेणू गणवीर, प्रमोद गजभिये, नयन पटेल, विवेक बैरागी, पंकज मुंगुळमारे, पुष्कर करंजेकर, त्रिवेणी चौधरी, मेघा बडवाई, वैशाली लांजेवार, मीना लांजेवार, स्मिता शिडाम, कुणाल राऊत, प्रीती डोंगरवार, डॉक्टर सायली दोनोडे, निर्मला नंदेश्वर सर्व नगरसेवकांचा आमदार परिणय फुके यांनी सत्कार केला। उमेदवार होती तेव्हा आमचे सहकारी बांधव नगरसेवक हे एकदम सपोर्टिंग होते आणि प्रत्येक वार्डावर कानाकोपऱ्यात सुद्धा घेऊन गेले। आमचे कार्यकर्ते त्यांचा तर मोठा पाठबळ आहे आणि हा माझा विजय नसून हा साकोली शेंदुरवापा जनतेचा विजय आहे असं मी नक्कीच म्हणेन। कारण की त्यांनी मला विश्वास जर दाखवला नसता तर मी ह्या इथे उभे राहिलेली नसते। त्याच्यामुळे मला येत्या काळामध्ये भरभरून कामं करायचे आहे आणि साकोली शेंदुरवापाचा कायापालट करायचा आहे आणि जेवढ्या विश्वासाने मला इथं नगराध्यक्ष म्हणून बघत आहेत तेवढ्याच विश्वासाने मी नक्की तुमच्यासाठी धावून येईल आणि स्वच्छ सुंदर आपल्याला साकोली शेंदुरवापा बनवायचं आहे। एवढेच बोलते, धन्यवाद। जय हिंद, जय भारत। परिषद चांगली असली पाहिजे, त्या स्वच्छतेसाठी आपल्या सगळ्याच गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे म्हणून नगर परिषद करी तेवढंच तुम्हाला आकारण्यात येणार। दुसरं, आपण जी निधी राज्य सरकारकडनं आणतो त्यात 90% भले राज्य सरकार देते, 10%चा शेअर हा तुमच्या नगर परिषदेचा असतो आणि तुमची नगर परिषद ते 10% भरता आले पाहिजे। याची क्षमताही तुम्ही पुढच्या वर्षात, 1.5 वर्षात, 2 वर्षात वाढून घ्या ही अपेक्षा करतो। मनीष भाऊ 5 वर्ष नगरसेवक होते, वकील आहे, मनीष भाऊ चांगलं मार्गदर्शन करतीलच। पण ताई तुम्ही बाकी स्वतः तुम्ही हुशार आहे, तुम्ही चांगल्या स्विमर आहे आणि तुम्ही अनेक महिलांना स्विमिंग शिकवली आहे। तसंच तुम्हाला आता या नगर परिषदेला चांगली स्विमिंग शिकून नगर परिषदेला थोडंसं वर आणायचं आहे। सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्हाला या शहराच्या विकासासाठी किती निधी लागणार त्यासाठी मी तयार आहे। तुम्ही फक्त प्रस्ताव टाका, पूर्ण निधी आणून देण्याची जबाबदारी माझी। पण मॅचिंग फंड 10%चा तुम्हाला तुमच्या नगर परिषदेला करायचं, त्याचीही व्यवस्था तुम्हाला करून घ्यायची आहे। 10% तुम्हाला भरायचं, 90% किती निधी लागली ती आणून देण्याची जबाबदारी मी घेणार आहे। इथे आज सर्वच पक्षाचे नगरसेवक आहे। आता तुम्ही आजपासून कोणत्याही पक्षाचे नाहीये, तुम्ही या शहराचे आहे आणि तुमची जबाबदारी आता सगळे इथे काम करत असताना सगळे सोबत मिळून ताकदीने काम करा हीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे। आणि पुढे आपलं साकोली शहर, साकोली शेंदुरवापा शहर एक स्वच्छ सुंदर शहर बनवू हीच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा आहे। या फ्लायओव्हर आणि या हायवेमुळे आपलं शहर तसं सुंदर दिसतं, ते नॅशनल हायवेज आहे। इतर कामात ते आता तुम्हाला तिथे काही काम करायची गरज नाही, पण बाकी सगळीकडे तुम्हाला समान काम करण्याची गरज आहे। आणि सीओ साहेब सगळ्या नगर परिषदेमध्ये सगळ्या वार्डांमध्ये स्वच्छता राहिली पाहिजे। जे तुमच्याकडे कर्मचारी आहे त्यांचं वाटप त्या त्या एरियाच्या हिशोबाने आपण केली पाहिजे ही आपल्याला विनंती करतो। आपण सर्व आज या पदग्रहण कार्यक्रमात आले म्हणून आपल्या सर्वांचा आभार मानतो। आज तर देवशीत राही आपण पदग्रहण आपण करू। कोणाचं आणखी भाषण आहे का? फोटो सेशन आहे, त्याच्या एकत्र करायचं। अच्छा, डॉक्टर साहेबांची इच्छा आहे की सगळ्या नगरसेवकांनी एकत्र फोटो काढावा। पण ताई आजपासून तुम्हाला जास्त जबाबदारी आहे, तर तुम्हाला आजपासून सगळ्यांना घेऊन चालायचं आहे आणि सगळे विकास कामं करायचे आहे, शहरात फिरायचं आहे। आणि आपण निवडणुकीत लोकांना सांगितलं होतं की तुम्ही राहणं तुमचं साकोलीत एक कार्यालय शेंदुरवाफ्यामध्ये राहणार, तर शेंदुरवाफ्याचं कार्यालय लवकरात लवकर सुरू करून
आणि रोज नगर परिषदमध्ये तुम्ही लोकांना सांगा, बॅनर लावा किंवा मेसेज टाका की तुम्ही इथे किती ते किती बसणार, म्हणजे सामान्य लोक, सामान्य नागरिक तुम्हाला भेटण्याकरता, तुमच्याकडनं काम करून घेण्याकरता इथे स्पेसिफिक एका टाइम वरती येणार। या सूचना तुम्ही आज किंवा उद्यापासून सगळीकडे सांगून द्या आणि तुम्ही रोज नेहमी तिथे बसा, जेणेकरून सामान्य लोकांचे कामं झाले पाहिजे। एक तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि पुढच्या वाटचाली करता तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।